सर्वप्रथम आपल्या आराध्य दैवत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना आपण त्रिवार मानाचा मुद्रा करून या मनोगतास सुरुवात करतोय। पुण्यश्लोक राजमाता महाराणी न्यायदेवता अहिल्यादेवी होळकर यांना समस्त धर्म समाजाच्या वतीनं त्रिवार मानाचा मुद्रा मनपूर्वक स्वागत करतो की बांधवांनो आपण या भव्य निर्भय मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी आपण उपस्थित राहिलात। खरं तर बांधवांनो हे कौतुकाची बाब आहे। आजपर्यंत माझ्या भोळ्या धनगर समाजाला आजपर्यंतचे सत्तेत असू दे किंवा विरोधाच्या बाकावर बसलेले असू दे राजकारणाचा मला घेणं देणं नाही, पण माझ्या धनगर समाजाच्या पदरात आणि निराशाच टाकली। कोणीही विरोधात असेल तो सत्तेवर येण्यासाठी सांगतो की आम्हाला मत द्या, आम्ही धनगरांचं आरक्षण देऊ। सत्तेवर आलं तर तो म्हणतो धनगरांना आरक्षण मिळू शकत नाही। आणि बांधवांनो यांनी खेळ लावलाय हो, हे तर एक वाक्य आहे। निघून गेला मागितलेला वेळ गावात धनगर आरक्षणाचा वेळ, आणि जर नसेल गेला तर माझ्या धनगर समाजाला माहिती आहे कसा करायचा तुमच्या सत्ता परिवर्तनाचा खेळ। बांधवांनो तुम्ही कुठल्याही पक्षाचे असाल, धनगराची जात म्हणून एकत्र आलं पाहिजे। माझ्या धनगर बांधवांसाठीच माझा इतर समाजालाही विनंती आहे की आपणही तुमच्या या भोळ्या धनगर समाज बांधवांना आपणही कुठेतरी साथ दिली पाहिजे। बांधवांनो गेली कित्येक वर्ष हा लढा आहे। तुम्हाला एक गोष्ट सांगतो, राज्यघटना लिहिली गेली ती राज्यघटना म्हणजे एक सोन्याचं घर आहे। त्या सोन्याच्या घराला सोन्याचं कुलूप धनगर आणि धनगर ह्या गोष्टीमुळे लागलं। ते कुलूप आपल्याला उघडायचं आहे आणि आरक्षण घ्यायचं आहे, पण लक्षात ठेवा सोन्याचं घर आहे, सोन्याचं कुलूप आहे, त्याला चावी सुद्धा सोन्याची लागणार। आणि चावी बनवायची असेल तर चावीला मटेरियल लागतंय। ते मटेरियल म्हणजे उदाहरण समजून घ्या, ही माझी धनगर समाजाची सोन्यासारखी माणसं आहेत। ती चावी कधी बनणार आहे? जर ही धनगर समाजाची भोळी बाबडी सोन्यासारखी माणसं एकत्र येतील तर अखंड एक सोन्याची चावी बनेल आणि कुलूप नक्की निघेल, आरक्षण धनगर समाजाला मिळेल। पण जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाही तोपर्यंत आरक्षण कोणी देणार नाही। बांधवांनो आज या ठिकाणी माननीय उत्तमजी विरकर, गणेश विमलदादा केसकर आणि जयप्रकाशजी भुरवान हे उपोषण करतात। बांधवांनो गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या धनगर समाजाची पदयात्रा निघाली। दैवरी ते मुंबई गेली जवळपास 7 दिवसात 375 किलोमीटरचा प्रवास ही पदयात्रा काढली गेली। त्या पदयात्रेमध्ये सुरेश गोरड, वैभव गोरड, ॲडव्होकेट नितीन कटरे, शरद गोरड ही माणसं उपोषणावर बसलेली होती। त्यानंतर पदयात्रा निघाली आणि असाच लढा पुढे चालू आहे। आज या 3 योद्ध्यांच्या माध्यमातून आपली गरज आहे, आता त्यांची गरज नाहीये। त्यांची गरज नाही, केवळ समाजाला आरक्षण मिळावे ही प्रत्येक समाज बांधवाची गरज आहे। लक्षात घ्या, आज हा इशारा मिळावाय या ठिकाणी कमी बोलेल, कारण अजूनही उपोषण करताना बोलायचं आहे। फक्त सरकारला एवढंच सांगू इच्छितो, मला
राजकीय लोकांना सुद्धा विनंती आहे की आपण आमच्या समाजाचा आवाज कुठेतरी विधान सभेमध्ये मांडला पाहिजे. खासदारांनी मांडले पाहिजेत, आमदारांनी मांडले पाहिजेत. केवळ असं नाही की धनगर समाजाला आरक्षणाची गरज आहे त्यांचं ती बघून घेतील. अहो धनगर समाज तुम्हाला पण मत देतोच की आजपर्यंत देत आलाय का दिलेलं नाही धनगर समाजाला. अहो धनगर समाजाला जर आशीर्वाद पाठीवर ठेवला तर भरभरून देईल. ही धनगरांची ओळख आहे. या ठिकाणी जास्ती काही बोलणार नाही. यानंतर मी विनंती करतो की आपण पुढील सूत्र हाती घ्यावी.